ए चल अटक, आळस देऊ नको, चाकर. आज वहिनी घरात नाही माहितीये ना. म्हणून काय सगळी कामं राहणार आहे? अगं तसं नाही, पण त्या नसल्या तरी तुम्हाला चहा मिळेल बरं. असं बघू आता बघू. हे आणि बंबाचं काय करायचं, मला ऑफिसला जायचं आहे माहितीये ना. अहो आधी स्टोव तरी पेटवते. आधी बरं चालेल, आधी स्टोव. स्टोव कुठे? ते मला विचार, शोध ना तू. बघ बघ चुलीजवळ असेल, चुलीजवळ असेल. हा तेल बघ, तेल बघ आहे ना. सर का बघू. अहो पण काकडा आणि स्पिरिटची बाटली. काकडा आणि स्पिरिटची बाटली. हो ना. ते पण लागतं नाही का. हो शोधा जरा बघू लवकर. आता काय करणार, शोधतो. स्पिरिटची बाटली. हा मिळाली का? हा मिळाली, स्पिरिटची बाटली घे. हे का स्पिरिट दिसत नाही हो. मग हे तर गोड तेल आहे. छोटी बाटली असेल बघा, छोटी बाटली असेल. हा स्पिरिटची बाटली मिळाली. हो काकडा पण घेऊन या. काकडा तिथेच असेल कुठे. हा जाऊ बी कुठेच होता. आता काय शोधल्याशिवाय मिळणार का. घे काकडा, स्पिरिटची बाटली. सगळ्या गोष्टी अगदी शोधाव्या लागतात. आता करणार काय, पण शोधल्याशिवाय मिळेल काय. आपण काय काड्याची पेटी आणतो. ती राहिली. आणतो लवकर आणा. हा काड्याची पेटी मिळाली ना. मिळाली. पीठ उघडे ठेवतोय. काय माझी घाई होते सगळी. चालायचंच. आता काय राहिलं. काय चहाचं पातेल. हा आम्ही आणतो, तुम्ही बघा इकडं. आणता मग काय करणार. तू स्टोव पेटव. हे का. हा ते नव्हे. ते नाही. अहो ते नव्हे, असं काय करता. दोन कानाचं ते कोपऱ्याला नाही का. हा ते घेऊन या. आणि गाणं असेल तिकडे. गाणं आता कुठे शोधू. बघा ना जरा तिकडेच कुठेतरी. माझा स्टोव जाईल नाही तर. गाणं झाकणी आहे ना. आहे. तांदळ नको. पाणी आम्ही आणतो. नको. तुम्ही जरा स्टोव बघा. चालेल बर. सरका सरका. आणि बंबाचं काय करायचं. तुम्ही पेटवता का. मी तोपर्यंत चहा करते. चालेल. होय पण चहा एकदम फर्स्ट क्लास. अगं काढायची बे. ठीक आहे. अहो पण तुम्हाला बंब पेटवता येतो ना. म्हणजे काय एकदम. तसं काय करू नका, जरा सांभाळून. आग सोमेश्वरी मंगलामेश्वरी चहा साखरेचे डबे. जाऊ बे कुठे काय ठेवतात काहीच कळत नाही. सगळं आपलं शोधावं लागतं. अय्या हे काय. काय नाही काय बंब बंब. ते जाऊ दे. मला चहा साखरेचे डबे सापडत नाहीत. अगं शोध की सगळीकडे. सगळीकडे शोधले. ते खालचे डबे. ते पाहिले. ते बरं हे बारके डबे. कुठले बारके. खालच्या मग. हा हे पाहिजे राहिले. त्याची दिली. अरे हे बारके डबे पाहिलेच नाही. सापडले चहा साखरेचे डबे. काय गे. हे काय. अहो दूध ओतू गेलं. वा अगदी आपल्या प्रेमासारखं उतू गेलेलं दिसतंय.
काहीतरी. मिस्टर बंब काय पेटवलाय फर्स्ट क्लास. अहो मिस्टर, आम्ही चहा पण कसा केलाय फर्स्ट क्लास. असं बघू ना आता. बघा ना. आधी चहा प्या, मग सांगा. सांगतो. काय गे? अगं मधुमेह झालेल्या माणसाचा चहा दिसतो. म्हणजे काय? साखर. अय्या, दुपारी तुम्ही घरीच या जेवायला. असं म्हणतेस? काय कर बरोबर 1 वाजता हो. सकाळ स्वयंपाक तयार करून ठेव. चला पीठ लागलं असते. चालायचं चालायचं. आता फटाफट आता. शोभा चल बाळ बघू लवकर. जून मला ऑफिसमध्ये जायचं लगेच. स्वयंपाक झालेला नाहीये. स्वयंपाक झालेला नाही नाही. का? का घरामध्ये एक वस्तू नीट सापडत नाहीये. 10 वेळा शेगडी पेटवली तरी पेटत नाही. आंघोळीला गेले पाणी बंद. स्वयंपाकाची भांडी सुद्धा सापडत नाहीये. काय शोभा, अगं 10 बाय 12चा स्वयंपाक करते काय आणि तिथे तुला वस्तू शोधायच्या त्या काय? कमाल आहे तुझी. हो कमाल काय कमाल. दिवसभर एवढी मोलकणीसारखी राबते त्याचं काहीच नाही तुम्हाला. मोलकरी सारखं आपल्या घरात काम करायचं म्हणजे मोलकरी होय? नाहीतर काय. दिवसभर कोळशे भरा, शेगडी पेटवा, तांदूळ निवडा, भाजी चिरा. बस आलं लक्षात. वहिनी रोज हेच करते ना? हे पहा, तुमच्या वहिनी आहे देवता. त्यांची सर मला नाही यायची. मी काय आपली एक सामान्य मुलगी. ते आलं माझ्या लक्षात. पण साधं भात पिठलं करायला काय असामान्य गुण लागत नाही. हे पहा, तुम्हाला एकदा सांगितलं ना माझ्या अंगी कुठलेच गुण नाहीयेत म्हणून. तुमच्या वहिनीला माझी फजितीच करायची होती म्हणून खुशाल गेला निघून. त्या तुझ्या वैरीच का नाही? वैरी नाही तर कोण? माझ्या एकटीवरती सगळा भार टाकून गेला. मला नाही सवय असल्या हमालीची. शोभा, मूर्खासारखं काहीतरी बडबड नकोस. हो मूर्ख आहे मी. उगीच ओढू नका माझ्यावर. बंद करा तमाशा. मला जेवायचं नाही. शोभा, हे शोभा, हे काय? मला माझ्या आई वडिलांच्याकडे जायचं आहे. आता गेलेच पाहिजे का? हो, माझ्या आई वडिलांना मी मूर्ख आणि सामान्य मुलगी वाटत नाही. ते सांभाळतील मला. ठीक आहे, तू जाऊ शकतेस. आई जगन्माते, या खेपेला तरी माझ्या राधेची कुस धन्य होऊ दे. मूल जगू दे तिचं. राधे, एकाग्र चित्तानं मन धरणी कर. अहो, तुमच्या धीराचं समन झालंय. भाऊजींचं का पत्र? हा, काय म्हणतात? काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय. पत्रात काही खुलासा नाही, फक्त तुम्ही ताबडतोब निघून या एवढंच लिहिलंय. त्याला म्हणावं तूच ये इकडं. इतके दिवसाने आलात तुम्ही दोघं. 8-15 दिवस राहा आता गोविंदा. नाही हो, पुन्हा येऊ केव्हा तरी. एवढं लिहिलंय त्याची काहीतरी असलंच पाहिजे. उद्या सकाळच्याच गाडीने जाऊया आपण. हा, जाऊया. तुमची आपली सदान कदा घाईत घाई.